हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर हा चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजे रविवारचा कालचा व्हिडिओ आहे. तर मी काय चतुर्थी म्हणजे असं महिन्याची नाही करत, परंतु ना वर्षाची जी मोठी चतुर्थी असते ना ती मी करते. आणि ना फक्त प्रत्येक चतुर्थी म्हणजे महिन्याची जी चतुर्थी असते ना त्या चतुर्थीला मी असं गणपती बाप्पांना मस्तपैकी असं अंघोळ घालते बरं का, असं टोपल्यामध्ये वगैरे ठेवून. आणि अगोदर मी फक्त नळाखाली असं धरत होते, परंतु थोडंसं आपण धूप वगैरे लावतो ना, अगरबत्ती वगैरे लावलेलं त्याचं जे काळपट जे असतं ना तर ते थोडंसं चिटकलेलं असतं गणपती बाप्पांना जाऊन. तर त्याच्यामुळे म्हटलं की आता ह्यावेळेस नको, म्हटलं टपामध्ये ठेवूनच व्यवस्थित सगळं स्वच्छच असं धुवून घ्यावं म्हटलं. आणि थोडंसं लिक्विडनं पण धुतले बरं का, म्हणजे लिक्विड वगैरे धुतलं ना थोडंसं चमक शाईन आणखीन वाढते. तर हे जे गणपती आहे ना तर मी विसर्जन करत नाही. म्हणजे जेव्हा आपला गणपती असतात ना ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामधले, तर ऑगस्ट वाटतं ना, तर त्या महिन्यामध्ये जे गणपती असतात ना तर आता हे गणपती मी ठेवते आणि त्या महिन्यामध्ये नवीन गणपती घेते. आणि जो नवीन गणपती असतो ना मी ती ठेवते आणि जुना गणपती म्हणजे ते विसर्जन करते. म्हणजे ह्या वर्षीचा गणपती विसर्जन करते, येणारा गणपती मी घरी ठेवत असते. तर मला आवडतं गणपती ठेवायला. असं म्हणतात की ठेवू नये वगैरे, पण काय नसतं. आपण जे म्हणजे एकदम स्वच्छ मनाने, एकदम भाव असेल मनामध्ये ना तर काहीच होत नाही बरं का. फक्त एवढंच की रोज त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची एक टाईम, आणि जे की मी करतेच बरं का. आणि नैवेद्य म्हणजे काय, जेवण वगैरे तसं काहीच नाही बरं का. फक्त आपण खडी साखरसुद्धा आपण देवांना दाखवतो ना तर ते सुद्धा दाखवलं तरी चालतंय बरं का. आणि आरती मात्र रोज करायची, न चुकता आरती करायलाच पाहिजे. तर मला फार आवडतं गणपतीचं सजावट वगैरे करायला. आता म्हटलं आज म्हटलं चतुर्थी ना, प्रत्येक चतुर्थीला मी अशी अंघोळ वगैरे घालत असते बरं का. तर आज मी म्हटलं घालूया आज म्हटलं, कारण गेल्या चतुर्थीला मला असं जमलं नव्हतं. मी बाहेर कुठेतरी अशी म्हणजे मम्मीकडे कुठंतरी मी गेले होते, तर त्याच्यामुळे जमलं नव्हतं. तर म्हटलं आज घालूनच घ्यायचे आता आंघोळ गणपती बाप्पाला म्हटलं. आणि गणपती म्हणजे ना मी काय असं प्रत्येक महिन्याची चतुर्थी नाही करत. फक्त जी अंगारिका चतुर्थी असते ना वर्षातून 1-2 वेळेस येते, तर तीच मी मोठी करत असते. तर आता हे पहा, आपण गणपतीची ना सेवा करू शकतो. उपवास करा किंवा न करा, आपण त्यांची सेवा करण्याला जास्ती महत्त्व आहे. आपण किती त्यांचं जप-तप करतो, नामस्मरण किती करतो. तर म्हणजे गणपती सेवा काय करायची त्या दिवशी, म्हणजे गणपती अथर्व शीर्ष आहे, गणेश स्तोत्र आहे, किंवा खूप म्हणजे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असते, किंवा जे काही गणेश गायत्री मंत्र, गणपती जप असतो, हे जे आहेत ना आपण ते सेवा करू शकतो त्यांची. भरही त्यांचा उपास आपण पकडू किंवा न पकडू, परंतु सेवा करण्याला मी जास्त महत्त्व देते. आणि तसंही काय, आपण उपवास केल्यानंतर 2 टाईम खातोच ना, म्हणजे कोणी 1 टाईम खात असेल, किंवा कोणी ज्याला कसं करायचं तसं करत असेल. पण सहसा तर ज्यांना त्रास होतो, मला मला म्हणजे मी माझं सांगते, मला ना पित्ताचा त्रास आहे. तर त्याच्यामुळे मी काय करते, म्हणजे शाबू तर खाणं अवॉइडच करते. कधी इतका शाबू तर मी म्हणजे खातच नाही. म्हणजे खाण्यातच आला तर मी हिरव्या मिरच्या किंवा ठेचा असं घालून मी करते. लाल तिखटाचा शाबू तर मी कधी खातच नाही. तर असं थोडंसं मी करते. मग फक्त उपवास करण्याला पण महत्त्व आहेच, पण तितकंच आपण किती त्यांची सेवा वगैरे करतो, किती जप करतो, किती मंत्र म्हणतो, किती त्यांचं सेवा वगैरे करतो ना, मी त्याला जास्ती महत्त्व देते. उपवास वगैरे नाही करत. म्हणजे आता लागोपाठ माझे उपवास येतात कधी-कधी, गुरुवार किंवा शुक्रवार म्हणा, किंवा अष्टमी, दुर्गाष्टमी असते ना तर देवीची, किंवा रविवार कुलदेवाचा. तर हे असं एक वेळेस ना असं लागोपाठ आलं तर मग फार त्रास होतो एकच टाईम खाल्ल्यानंतर. परत ते साबून बर्गर, मग ते नकोच वाटतं, अवॉइडच करण्यात येतं. म्हणून त्याच्यामुळे मग मी नाहीच पकडत चतुर्थी. फक्त वर्षातून जी येते ना मोठी चतुर्थी, मी ती करते आवर्जून. मग
त्यावेळेस मात्र मग गणपती बाप्पाला छान असं नैवेद्याचं ताट वगैरे तयार करते आणि रोज मात्र खडी साखरेचा नैवेद्य दाखवते आणि रोजची सकाळची आरती मात्र मी नक्की आणि आवर्जून करते. म्हटलं आता थोडंसं लिक्विडनं पण ह्याला गणपती बाप्पांना धुवून घ्यावं. तर लिक्विडनं धुतल्यानंतर ना थोडीशी बघा ना आता एकदम शाईन येते गणपती बाप्पांना, एकदम चमकायलेत किती. आपण कसं साबणाने करतो म्हटलं तसं गणपती बाप्पाला आपण ह्यावेळेस लिक्विडनेच धुवूनच काढूयात म्हटलं. तर थोडंसं गणपतीच्या तिथं ना थोडंसं जे हात बोट दिसते ना तर ते त्याच्यावरती म्हणजे त्रिशूल पडला होता. त्याच्यावरती त्रिशूल पडल्यामुळं ना ते थोडंसं म्हणजे थोडंसं बोट ते निघालं होतं. मी काय केलं तिथल्या तिथंच थोडीशी माती वगैरे आणून त्याला जे कलर आपल्या कसे म्हणजे अवेलेबल होतं ना त्याच म्हणजे मूर्तीसारखा थोडासा अबोली मध्ये वगैरे तर ते कलर मी दिलं तिथं. तर आता गणपती बाप्पांना आंघोळ वगैरे झाली होती घालून. तर इथं मी गणपती बाप्पांना थोडंसं मला आणखीन उंचीवर ठेवायचं होतं. मी काय केले खाली म्हणजे आपलं स्टँड असते ना म्हणजे आरतीच्या खाली आपण स्टँड ठेवतो मोठं ते ठेवले आणि त्याच्यावरती पाट ठेवले आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाने मला आणखीन थोडंसं उंच करायचं आहे गणपती बाप्पाला. आता बघूयात काय भेटणार आहे मला आता आणखीन उंच ठेवण्यासाठी. तर कारण की घालून आपण झाडून वगैरे काढतो तर त्याची धूळ वगैरे असं चढते. तर म्हणून थोडंसं आणखीन उंचीवर मला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे. बघू आता मला काय भेटेल, मी शोध घेते आता सामानाचा. तर इथं गणपती बाप्पांना मी पुसण्याचं काम करत होते. पुसून वगैरे झाल्यानंतर आता गणपती बाप्पांना सगळ्यात जास्ती अष्टगंध आवडतो तोच म्हणजे लावायचं असतं म्हणतात की. तर गणपती बाप्पाचे आवडते जो पदार्थ असतो ना तो मोदक, लाडू, केळी, गूळ आणि खोबरं. तसेच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा देव असा मानले जातात. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्या अगोदर गणपतीची पूजा आवर्जून केली जाते. तो बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीचा देव मानला जातो. रिद्धी आणि सिद्धी ह्या त्यांच्या 2 पत्नी आहेत. गणपती बाप्पांना 4 हात असतात. जे की पहिला हात आशीर्वाद देण्यासाठी असतो, दुसरा हात मोदक ठेवण्यासाठी, तिसरा हातामध्ये कमळ असतं, तर चौथ्या हातामध्ये अंकुश असतं. अंकुश म्हणजे हत्तीला नियंत्रण करण्यासाठी ते वापरलं जातं. म्हणजे वाईट विचार, वाईट लोकांपासून, वाईट वृत्तींपासून दूर ठेवण्यासाठी ते अंकुश जे असतं ना, एक दोरी असते तर ते असतं म्हणतात. तर इथं पहा माझी झालेली होती पूजा वगैरे, सगळी अंघोळ वगैरे घालून झाली होती, मस्तपैकी पुसून पण मी घेतलं आणि तिथं अष्टगंध पण लावले. कारण फक्त कपाळावरती आणि पायावरतीच मी लावते, कारण पूर्ण हाताला वगैरे लावायचं म्हटलं ना ते फारच मग त्याचा डाग उडतो. हे अष्टगंध ना मी केंद्रातून घेतले होते स्वामी समर्थांच्या. इतका मस्त ह्याचा सुगंध आहे ना खरंच. थोडंसं हाताला मी असं पाणी लावते बोटाला आणि ते म्हणजे कारण कोरडं अष्टगंध लागलं जात नाही म्हणून थोडंसं पाण्याचा हात बोट त्यात बुडवते आणि लावते. तर इतका असं मस्तपैकी वास येत होता ना अक्षरशः, म्हणजे आणखीन ते हात कोरडं जरी केलं ना तरीसुद्धा त्या बोटांचा वास दरवळतोच बरं का आपल्या हातामध्ये. तर मला काही दरवेळेस म्हणजे झाडांना माझ्या ना इतकी फुलं, जास्वंदीला खास पांढरी जास्वंद किंवा म्हणा किंवा लाल जास्वंद म्हणा, इतकी फुलं असं भरतात ना त्याला अक्षरशः. मी तोडत नाही बरं का, तसंच ठेवते. त्याला चिमण्या वगैरे येऊन त्या फुलाच्या मधलं रस पितात का ते बिया खातात कोणास ठाऊक, परंतु चिमण्या येऊन त्या फुलांना खातात म्हणून मी तोडत नाही, तसंच झाडांना ठेवते. तर ना म्हटलं चतुर्थी आज एकतरी निघावं म्हटलं, पण ऐन चतुर्थीला एकसुद्धा फुलं आलेलं नव्हतं. म्हणजे कळ्या होत्या भरपूर परंतु फुल काय आलं नव्हतं. मग माझ्याकडे पांढरी फुलं होती म्हणून मी पांढरी फुलंच वाहिली. नंतर धूप वगैरे आरती वगैरे केलं, नैवेद्य वगैरे दाखवून धूप आरती पण केली.
अशी एकदम साधी सिंपलसुद्धा पूजा केलेली बाप्पांना आवडते बरं का. फक्त आपण ते किती मनापासून किती आपल्या मनोभावे ती पूजा करतोय ह्याला जास्ती महत्त्व आहे. नाहीतर की उठसूट उठायचं कसंही करायचं पूजा वगैरे तर करायचं म्हणून करायचं तसं अजिबात नाही करायचं. कारण आपल्या मनातून ते निर्माण व्हायला पाहिजे की आज मला पूजा करायची आहे वगैरे. तर इथं ना मी आपसिंगा रोडला माती आणायला गेले होते ना त्या दिवशी, तर तिथं मला हे पांढरे सागरी खडे भेटले. तर माझं असं खूप दिवसापासून स्वप्न होतं की असं कुठेतरी सागर किनाऱ्यावर वगैरे असं फिरायला जायचं आणि तिथून हे असं खडे वगैरे आणायचे आणि झाडांमध्ये ते शोसाठी ठेवायचे. परंतु मी तर कुठे फिरायला गेले नाही, पण माती आणताना मात्र मला हे खडे तिथं दिसले. ह्याच्यामध्ये काळे पण आहेत बरं का, परंतु काळे काय असं उठून नाही दिसत म्हटलं मातीमध्ये. तर हे पांढरे मी जास्ती आणले. तर हे असं झाडांना वगैरे म्हणजे ज्या झाडांना लावण्याची शक्यता असते म्हणजे ठेवायचं असतं ना, तर त्या झाडांमध्ये मी हे सगळे खडे असे रचून दिले होते. कारण की आता हे स्नेक प्लांट आहे ना, तर ह्याच्यातून खालून आणखीन पण दुसरे नवीन झाड उगवते बरं का. तर जेव्हा उगेल तेव्हा तिथला एक दगड मी उचलेन, परंतु सध्या तर इथं मी वरतूनच ह्याला मी नवीन झाड लावलं होतं. तर सध्या हे एकच आहे. आता पाहूयात, ह्या पानाच्या मधून दुसरं पान निघत असतं. तर आता कुठून येते कोणास ठाऊक माहीत नाही बरं का. तर मी इथं सगळीकडे असे रचून दिलेले होते. इतकं छान असं दिसत होतं ना, मी कुठंसुद्धा अशी सुद्धा थोडीशीसुद्धा मी जागा रिकामी नाही ठेवली त्या मातीची. अक्षरशः सगळं म्हणजे ती पूर्ण कुंडी जी असते ना, मी ती पूर्ण त्या खड्यांनी भरून टाकली आणि खूप छान दिसत होते बरं का. म्हणजे आपण विचार करतो त्याने ती एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे ती गोष्ट भेटते ना, तर इतका आनंद होतो ना. तर मला फार मस्त वाटत होतं त्या दिवशी. तर हे पहा ना, हे कृष्णकमळ आहे. अशी वेल मोठी गेली आहे, परंतु आता हे नवीन खालून नवीन फुटलं आहे बरं का. हे 3-4 पानं खालून आली आहेत. तर ही पहा अशी वेल वरती गेली आणि फक्त वरतीच ही वेल गेली, परंतु त्याच्या असं खाली वगैरे काहीच नव्हतं, परंतु नवीन फुटले ते आता खालून. तर हे अशाच दोन्ही बॉटलना पडून होत्या. म्हटलं ह्यांना फेकून देण्याऐवजी ह्याचा काहीतरी DIY करावं म्हणून मी ह्याच्यामध्ये मनी प्लांट लावून दिला. छोटंसंच म्हणजे असं काहीतरी छोटीशी किंवा आपण क्रिएटिव्हिटी किंवा सजावट केली तर घर किती स्वच्छ आणि म्हणजे किती प्रसन्न वाटतं. तेवढंच मूडसुद्धा एकदम फ्रेश होतो कामालासुद्धा. म्हणजे घरातल्या असं कंटाळा नाही येत काय नाही. तर मला तर चला, आता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.